विधानसभा निवडणुकांसाठी मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचाराची सांगता सोमवारी सायंकाळी झाली. प्रचारासाठी अवघे काही तास हातात असतानाच शेवटच्या रविवारचा बोनस मिळाल्याने सर्वच उमेदवार कार्यकर्त्यांसह आज रस्त्यावर उतरलेले दिसले. बाईक रॅली, भव्य मिरवणुका, घरोघरी भेटीगाठींचा धुरळा उडालाच, पण गल्लीबोळात फिरणाऱ्या प्रचार गाड्यांचा वेग घेतला. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असली तरी एकंदरीत मतदानाआधी शेवटचा रविवार हा महारविवार ठरला. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. दोन्ही युती आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून एकमेकांना जबरदस्त टक्कर देत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात पत्रकार परिषदा, चौकसभा, मेळावे घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी रस्त्यावर उतरवण्यात आली. उमेदवार आपापला प्रमुख नेते आणि स्टार प्रचारकांसह मिरवणुका काढताना दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा जिल्ह्यात गाजल्या. त्यामुळे राजकीय वातावरणही तापले आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आज सायंकाळी 6 पासून निवडणूक निकालावर परिणाम करणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाची मनाई. बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे शांतता कालावधी आज सोमवार 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरू होत आहे. या दरम्यान विविध माध्यमांनी मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या निवडणूक निकालावर परिणाम करणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. दृकश्राव्य माध्यमांनी टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ, सोशल मीडिया अशा बातम्या प्रदर्शित करू नये. तसेच राजकीय जाहिराती, कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास बंदी आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. कळवा, मुंब्रा, दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रावर राबवण्यात आली सर्वकष स्वच्छता मोहीम. मतदान केंद्र परिसर, रस्ते, पदपथ यांच्या स्वच्छतेला प्राधान्य. बुधवार 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र आणि त्यांच्या परिसर सर्वकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत शनिवारी कळवा, मुंब्रा आणि दिवा या प्रभाग समिती क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रे
100 मीटरचा परिसर, नजीकची सार्वजनिक शौचालये, पदपथ, मतदान केंद्रांकडे येणारे रस्ते, चौक, दुभाजक यांची साफसफाई करण्यात आली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ही सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी कळवा येथील मतदान केंद्र परिसरात साफसफाई केली. तसेच यावेळी मतदान करणे आणि स्वच्छता राखणे याची शपथही घेण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व सफाई कर्मचारी, अधिकारी, प्रभाग समितीमधील स्वच्छता निरीक्षक यांनी या सफाई मोहिमेत सहभाग घेतला. एकूण 367 ठिकाणी 1528 मतदान केंद्रांवर ही मोहीम राबवण्यात येत असून त्यासाठी 1390 कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. उद्या रविवार 17 नोव्हेंबर रोजी मानपाडा, माजिवडा, वर्तकनगर, उथळसर या प्रभाग समिती क्षेत्रातील मतदान केंद्रांवर स्वच्छता केली जाणार आहे. तर सोमवार 18 नोव्हेंबर रोजी नौपाडा, कोपरी, वागळे इस्टेट आणि लोकमान्य नगर, सावरकर नगर या प्रभाग समिती क्षेत्रातील मतदान केंद्रांवर स्वच्छता केली जाणार आहे. सरकारने उत्तम काम केले असून मुख्यमंत्री नजीमुल्ला यांच्या प्रियंका हॉटेल विटावा ते चावंडाई मंदिरापर्यंत महाविजयी बाईक रॅलीचे आयोजन. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नजीमुल्ला यांची महाविजयी भव्य बाईक रॅली सोमवारी प्रियंका हॉटेल विटावा येथून चावंडाई मंदिरापर्यंत काढण्यात आली. या महाविजयी बाईक रॅलीचे मतदारांनी जोशपूर्ण वातावरणात स्वागत केले. 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत शिवसेना, भाजपा, RPI आठवले गट, RPI कवाडे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय उमेदवार नजीमुल्ला यांची महाविजयी बाईक रॅली सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्रियंका हॉटेल विटावा या मार्गाने कळवा आगार बस डेपो, घड्याळ चौक, कळवा नाका, शिवसेना मध्यवर्ती शाखा, मनीषा नगर गेट नंबर 3 मधून तरण तलाव मार्गे गणेश साळवी यांचे निवासस्थान साहेबानगर, महात्मा फुले नगरमधून बाहेर मुंबई पुणे रोड, खारीगाव नाका, हिरादेवी मंदिर, आझाद चौक, विठ्ठल मंदिर डावीकडून 90 फूट मार्गे रघुकुल सोसायटी, पारसी कॅफे, नेचर ग्लोरी उजवीकडे, ओझोन व्हॅली, मैत्री वाटिका, वास्तू आनंद, चावंडाई मंदिर येथे समाप्त झाली. या महाविजयी बाईक रॅलीत महायुतीतील कार्यकर्त्यांनी झेंडे घेऊन नजीमुल्ला यांच्या विजयाच्या घोषणा देत ठिकठिकाणी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत वातावरण निर्मिती करण्यात आली होती. या महाविजयी बाईक रॅलीचे मतदारांनी जोशपूर्ण वातावरणात स्वागत केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने महायुतीचे सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.